हा परिसर पाहिल्यानंतर कुणाच्या मनाचं समाधान होणार नाही। आज पाहिलेलं दृश्य उद्या नाही, उद्या पाहिलेलं दृश्य परवा नाही, वेळोवेळी क्षणोक्षणी बदल। आमचं मन मंत्रमुग्ध झालं। पाहतरी पर्वताच्या रांगा लागले आणि या पर्वताच्या मध्यभागी हा चुळचुळ 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 वाहणारा झऱ्याचा उगम जसं मोठा होतोय ना तस तसा मनाचा आनंद वाढत चालले। या पाण्याच्या अवतीभोवती हिरवगार गवत, वेगवेगळ्या प्रकारची पुष्प, हिरवगार गवत, जणू काही वनराणीनं आपल्या अंगावरती हिरवा शालच परिधान केलंय असाच वास होऊ लागला। पाहतरी या दिशेला छोटे मोठे छोटे मोठे छोटे मोठे वृक्ष आणि यांच्या मध्यभागी हा वटवृक्ष आणि या वटवृक्षाच्या मांडीवरती मधुर स्वरात गाणारी कुकळा। अरे तिला पाहता क्षणी अंतरे अकरे क्षणार्धात विचार बदलून गेले। कारण प्रेम कुणी कुणावरती करावं त्यात मतभेद नाही। भूमातीनं नभमंडळाची, नभमंडळानं भूमातीशी विलीनी वृक्षांची पक्षाने फुलांची। आमचं प्रेम दडलं ते निसर्गावरती, त्या निसर्गाबद्दलच्या आपुलकी त्याच्याबद्दलचा जिव्हाळा माझ्या अंतरी निर्माण झाला। पाहतरी आणि माझी मनदेवता मला सांगू लागली या निसर्गाचं वर्णन शब्दात करण्यापेक्षा ते काव्यात केलं असेल ना अधिक सुंदर वाटेल, अधिक छान वाटेल। हो असंच वाटू लागलं। पाहतरी वाऱ्याच्या लहरी कशा चोबाजूने कसे भिडतावते जमल्यावरती शारे निर्माण होते। भिरभिर 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 नाणे मारे वाजले आणि आमची मनदेवता आम्हाला सांगू लागली ते काय असेल बिरा 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 विभान वारा बिरा 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 विभान वारा जुळा 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 जुळा
अरे वा, मनाचं मनोरंजन झालं. पण कर्तव्य दक्ष माणसं आम्ही वेळेला अधिक महत्व देऊन वेळेचं भान राखून लवकरात लवकर राज दरबारी जायला बाई. कारण माझे बाबा अशी वाट पाहत असतील. यासाठी त्याच कर्तव्याच्या पूर्ततेसाठी आजपर्यंत अशी व्यक्ती केव्हा आम्ही आमच्या जीवनात देखील नाही, केव्हा पाहिले नाही. कोण आपण? हो, माझं नाव ब्रह्म राक्षस. काय ब्रह्म राक्षस? ब्रह्मराक्षस आपल्या द्यायला सांगते. आजपर्यंत अशी व्यक्ती आम्ही आमच्या जीवनात केव्हाच पाहिली नव्हती. आज प्रथमच पाहिली. मी विचारतोय, हा, तुझं नाव काय? माझं नाव श्रीमंती. काय? हो, श्रीमंतीनी? श्रीमंतीनी माझ्या द्यायला होत्या. श्रीमंतीनी राज करण्यात आमचा जन्म झालाय. आपलं वस्तीस्थान अर्थातच हा ब्रह्म राक्षस असल्या कारणाने हा या घनदाट अशा अरण्यात माझी गुहा हा, आणि तिथेच माझं वसतिस्थान. त्याचमुळं वाऱ्याच्या लहरी कर्णात घुसल्या. ऐकू येत नाही, आवडलं? स्पष्ट कळत नाव नाही. आवडलं? हा, श्रीमंतीनी. हं? श्रीमंतीनी इथं का आलात? इथं काय करायचंय आपल्याला? आणि हा, इच्छा झाली उडती तुझ्याशी लग्न करण्याची. काय? या इच्छेची पूर्तता माझ्या कृपेने होणार नाही. माझ्या मार्गातून दुरो माझ्या कर्तव्याच्या पूर्ततेसाठी मला जाऊ दे. अगं, हा? ज्यावेळी तुला मी पाहिली त्या नजरेला नजर माझी भिडली. त्याच वेळी तुझी नजर मला सांगून गेली. काय ते? लग्न करशील का माझ्याशी? मुळीच नाही. तुझ्या समेत संभाषण करण्याची इच्छा नाही. अगं, लग्न तर बाजूलाच राहिलं. जर तू माझ्याशी लग्न केलंस तर मी तुझा हा, पोपट. मी तुझा पोपट आणि तू माझी मैना. नकोय. हे जुळवाजुळी करण्याचा प्रयत्न करू नको. नातं जोडण्याचा प्रयत्न करू नको. तर तुझ्या समेत तू माझी मोरिनी हा, आणि मी तुझा लांडो. लांडो. तुझ्याशी नातं जोडायचे नाही मला. आणि यासाठी तुझा आणि माझा गाडीचा संबंधही माझ्या मार्गातून दूर होतोय की नाही. माझ्या मार्गातून दूर मला जाऊ दे माझ्या कर्तव्याच्या पूर्ततेसाठी. अगं, हा, तुला सांगतोय, ज्यावेळी तुला मी पाहिलं तुझ्या नजरेला नजर माझी भिडली त्याच वेळी तुझी नजर मला सांगून गेली. अगं, म्हणून लावला त्या हिरसू आणि शपथ. आज तुला पाहताच हे वातावरण तुझं धुंदमय झालंय. अगं, हे वातावरणच नव्हे तर मी देखील त्यावेळी धुंदीला धुंदमय झालोय. अगं, जगात मदनेच्या धुंदीनं धुंद झालेल्या माणसाच्या धुंदीपेक्षा आपल्या प्रणय प्रेमाच्या धुंदीनं आपण धुंद होऊन जाऊया. हवा तुला पाहता क्षणी हे बोल हवा धुंद झाली गाली जाग